परीक्षेमध्ये झालेल्या गोंधळाच्या निषेधार्थ आज छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांनी एकत्र येत मूक निदर्शनं सुरू केलेली आहेत। छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकामध्ये नीट परीक्षेच्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येत आणि हातामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फलक हातात घेत निषेध व्यक्त केलाय। यावेळी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची संख्या मोठ्या संख्येने असल्याचं पाहायला मिळालं। तर आपण पाहतोय नीट परीक्षेमुळे झालेल्या गोंधळाचा निषेध छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांनी केलेला आहे। नीट परीक्षेमध्ये उडालेल्या गोंधळाच्या निषेधार्थ आज छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांनी मूक निदर्शनं केलेले आहे। आपण या ठिकाणी बघू शकता की शहरातील क्रांती चौकात हे विद्यार्थी जे आहेत ते आता एकवटताना आपल्याला दिसत आहेत। वेगवेगळे प्रकारचे फलक जे आहेत ते हातामध्ये त्यांनी घेतलेले आहेत। आम्हाला न्याय द्या, घोटाळे करणं बंद करा, अशा प्रकारचे विविध फलक हातात घेऊन जे विद्यार्थी जे आहेत ते आता या ठिकाणी एकवटल्याचं चित्र जे आहे ते दिसत आहे। मोठ्या संख्येने मुलींचीही संख्या तेवढीच आहे, मुलांचीही संख्या तेवढीच आहे। आपण जर बघितलं तर नीट परीक्षेमध्ये जो गोंधळ उडाला होता आणि त्यानंतर देशभरामध्ये विद्यार्थ्यांमध्ये एकच संतापाची लाट जी होती ती आली होती। स्कॅममुळे होते, ज्यांना 600 पडलेले त्यांचा सुद्धा नंबर लागत नाही। बस काय मागणी काय तुमची आता यानंतर? पेपर परत झाले पाहिजे। नीट मध्ये 63 विद्यार्थ्यांना सारखेच मार्क पडले, तर ते कसे दिले त्यांनी? आणि कट ऑफ खूप जास्त वाढलाय, त्यामुळे किती तारखेला पेपर झाला होता? 5 तारखेला। नीटची परीक्षा परत एकदा घेण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केलेली आहे। रामू डाकणे, साम टीव्ही, छत्रपती संभाजीनगर। तर आपण पाहतोय छत्रपती संभाजीनगरमधली ही दृश्य आहेत। परीक्षार्थींचं हे मूक आंदोलन सुरू आहे। हातामध्ये फलक धरून त्यांनी निषेध व्यक्त केलेला आहे। फेर परीक्षा घेण्याची या परीक्षार्थींची मागणी आहे। तर आपण पाहतोय नीट परीक्षेमध्ये घोटाळा झालेला आहे। या विरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका सुद्धा दाखल करण्यात आलेली आहे। फेर परीक्षा घ्यावी अशी मागणी आता या परीक्षार्थींनी केलेली आहे आणि ते रस्त्यावर सुद्धा उतरलेले आहेत। दरम्यान नीट घोटाळ्याचा आरोप नेमका काय आहे, त्याला नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं काय उत्तर दिलेलं आहे पाहूयात। पहिला प्रश्न, नीटचा कट ऑफ एवढा जास्त कसा? तर विद्यार्थ्यांनी चांगला परफॉर्मन्स दिल्याने कट ऑफ वाढला असं उत्तर यावर आलं। 720 पैकी 719 आणि 718 मार्क्स नेमके कसे मिळाले? या प्रश्नावर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार एनटीएने लॉस ऑफ टाइम आणि कॉम्पेन्सेटरी मार्क दिलेत, त्यामुळे 719 आणि 718 मार्क आले आहेत असं उत्तर आलंय। नीटचे 6 टॉपर एकाच केंद्रावरचे कसे? या प्रश्नावर फिजिक्सच्या पेपरमध्ये एकाच प्रश्नाचे 2 उत्तर बरोबर होते। विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क आणि लॉस ऑफ टाइमचे मार्क देण्यात आले असं उत्तर देण्यात आलंय। तर या संदर्भात अधिकचे अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी रामनाथ ढाकणे यांच्याकडून। रामनाथ, आपण छत्रपती संभाजीनगरमधली दृश्य पाहतोय। परीक्षार्थी आता रस्त्यावर उतरलेले आहेत, हातामध्ये फलक घेऊन निषेध व्यक्त करतायत। फेर परीक्षेची त्यांची मागणी आहे, काय नेमक्या इतर त्यांच्या मागण्या आहेत? आपण जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या 1 तासापासून हे जे विद्यार्थी आहेत ज्यांनी नीट परीक्षा दिली होती आणि नीट परीक्षेमध्ये उडालेल्या गोंधळानंतर आज छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकामध्ये हे विद्यार्थी जे आहेत ते एकवटलेले आहेत। वेगवेगळ्या प्रकारचे फलक त्यांनी हातात घेतले होते। आमच्यावर अन्याय करणं थांबवा, आमच्यावर त्यानंतर आमचा जीव वाचवा, आमची सीट आम्हाला राखीव ठेवा, अशा प्रकारचे वेगवेगळ्या आशयाचे जे फलक आहेत ते त्यांनी हातामध्ये धरले होते आणि मूक निदर्शनही करण्यात आली होती। काही विद्यार्थ्यांना सारखेच मार्क कसे काय असा सुद्धा प्रश्न या ठिकाणी विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेला आहे। त्यामुळे ही परीक्षा जी आहे ती परीक्षा आता पुन्हा एकदा घेण्यात यावी अशी प्रमुख मागणी या विद्यार्थ्यांनी आता लावून धरलेली आहे आणि गेल्या 1 तासापासून हे जे विद्यार्थी आहेत ते क्रांती चौकामध्ये ठाण मांडून आहेत। निश्चित, तर आपण पाहतोय ही दृश्य, परीक्षार्थींचं मूक आंदोलन सुरू आहे। नीट यूजी परीक्षेतील गोंधळाचा निषेध या परीक्षार्थींनी केलेला आहे। त्याचबरोबर फेर परीक्षा घ्यावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे। त्याचबरोबर 63 विद्यार्थ्यांना सारखेच गुण कसे मिळाले असा आक्षेप सुद्धा या विद्यार्थ्यांनी नोंदवलेला आहे। तर आपण हे दृश्य पाहतोय, मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या रस्त्यावर आता बसलेले आहेत आणि निषेध करतायत।